नागेश आणि त्याची बायको किरण. आता या नागेशच्या बायकोचा खून झालाय. नागेशने तिला मारलं, कडब्यामध्ये टाकलं आणि गंजी पेटवून दिली. सोमवारी सकाळपासूनच सोलापूरच्या मंगळवेढा तालुक्यातल्या पाटखळ गावामध्ये ही चर्चा सुरू होती. पण नागेशच्या कुटुंबियांचं असं म्हणणं होतं की किरणने स्वतःला पेटवून घेतलं, त्यामुळे तिने स्वतःच संपवलं. की खून झाला या चर्चा गावात जोरदारपणे सुरू होत्या. दुसरीकडे नागेश सावंत आणि त्याच्या कुटुंबियांसाठी हा मोठा धक्का होता. आपल्या बायकोनं स्वतःला का संपवलं याचं उत्तर नागेशला मिळत नव्हतं. पण किरणच्या वडिलांना या सगळ्या प्रकरणावर संशय वाटत होता. त्यांनी आपल्या मुलीच्या मृत्यूची पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी संशयावरून नागेशला ताब्यात सुद्धा घेतलं आणि पोलिसांसमोर या सगळ्या प्रकरणाचा तपास करण्याचं मोठं आव्हान होतं. कारण सापडलेला मृतदेह मोठ्या प्रमाणात जळालेला होता, त्यामुळे त्याची ओळख पटवणं सहज शक्य नव्हतं. त्यामुळे हा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी सोलापूरला पाठवण्यात आला. नागेशने आपल्या बायकोला का मारला असेल याच्या वेगवेगळ्या चर्चा सुद्धा समोर यायला लागल्या. पण या सगळ्यात आला एक ट्विस्ट. जिच्या मृत्यूचं खापर नागेशवरवर फुटलं होतं, तो नागेश आणि नागेशच्या बायकोने स्वतःला का संपवलं असावं याच्या काळजीत तो नागेश होता. तीच बायको जिवंत सापडली, ते सुद्धा तिच्या प्रियकरासोबत. मृत्यूच्या बातम्या आलेली किरण जिवंत कशी सापडली? ती जिवंत होती, तर जळालेला मृतदेह हा कुणाचा होता? अशा प्रकारे चक्रावून टाकणारा मंगळवेढ्यातला हा प्रकार किंवा हे प्रकरण नेमकं काय आहेत आपण पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी शैलेश आणि तुम्ही बघताय SDS मराठी. तालुक्यातल्या आंबेगावामध्ये 45 वर्षाचे दशरथ मनोहर दांडगे राहतात. किरण ही दशरथ यांची मुलगी. साधारण 3 वर्षापूर्वी म्हणजेच फेब्रुवारी 2022 मध्ये किरणचं मंगळवेढ्यातल्या पाटखळ गावातल्या नागेश सोबत लग्न झालं. लग्नानंतर किरण आणि नागेश पाटखळ गावातल्या सादत वस्ती या परिसरामध्ये राहत होते. किरणची सासू संगीता, सासरे दिगंबर आणि चुलत सासरे दत्तात्रय सावंत अशा प्रकारचं कुटुंब लग्नानंतर एकत्रित होतं. किरण आणि नागेश यांना एक मुलगी झाली, तिचं नाव आरोही. नागेशचं स्वतःचं हॉटेल होतं. हॉटेल व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नातून या कुटुंबाचा उदरनिर्वाह व्हायचा. हॉटेलचं सगळं काम आवरलं की नागेश रात्री उशिरा घरी यायचा. तसा नागेश आणि किरण यांचा संसार व्यवस्थित सुरू होता. सगळं काही निवांत होतं. पण सोमवारी सकाळी बातमी आली ती किरणच्या मृत्यूची. तिच्या वडिलांनी केलेले आरोप आणि पोलिसांनी नागेशला ताब्यात घेणं यामुळे चर्चा सुरू झाली. नागेशनंच किरणला संपवलं आहे याबद्दलच्या बातम्या माध्यमांमध्ये आल्या. काही प्रत्यक्षदर्शींनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की रविवारी रात्री किरण आपल्या मुलीला झोपवत होती. रात्री साधारण 11-11:30च्या सुमारास नागेश घरी आला. त्यावेळी किरण आणि नागेश यांच्यामध्ये कडाक्याचं भांडण झालं. भांडणाच्या रागातून नागेशने किरणला मारहाण केली आणि त्यानंतर काही वेळ गेल्यानंतर शेतातल्या कडब्याला आग लागल्याचं आजूबाजूच्या लोकांना दिसलं. आजूबाजूची लोकही तातडीने त्या ठिकाणी पोहोचली. मोठी गर्दी झाली. तेव्हा या गर्दीमध्ये त्यांना एक पूर्णपणे जळालेला मृतदेह दिसला आणि तो मृतदेह फक्त एका महिलेचा आहे एवढंच दिसत होतं. त्या महिलेची ओळख पटत नव्हती. अशातच मध्यरात्री 3:30 वाजता किरणचे चुलत सासरे दत्तात्रय सावंत यांनी किरणचे वडील दशरथ यांना फोन केला. तुमच्या मुलीने स्वतःला पेटवून घेतलंय, तुम्ही लवकर या ठिकाणी या, असं दशरथ यांना कळवलं. घाबरलेले दशरथ आपल्या घरच्यांसोबत तातडीनं किरणच्या सासरी दाखल झाले. पहाटे 4:15 वाजता जेव्हा दशरथ पाटखळ गावात पोहोचले तेव्हा किरणने स्वतःला पेटवून घेतलं असं ओरडत नागेश जोरजोरात रडायला लागला. कडब्याची गंजी जळून खाक झाली होती. त्यातून मोठ्या प्रमाणात धूर निघत होता. किरणच्या वडिलांनी हा जळालेला मृतदेह आपल्याच मुलीचा असल्याचं सांगितलं आणि मुलीच्या मृत्यूबद्दल संशय असल्याची तक्रार पोलिसांकडे केली. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला. संशयावरून नागेशला ताब्यात सुद्धा घेतलं. नागेशला अटक झाल्याची चर्चा सगळ्या गावामध्ये सुरू झाली. पण या महिलेचा मृतदेह मोठ्या प्रमाणात जळालेला असल्यामुळे त्याची ओळख पटण्यासारखी नव्हती आणि ते एक मोठं आव्हान पोलिसांसमोर होतं. त्यामुळे मृतदेह पोस्टमॉर्टम तपासणीसाठी सोलापूरला पाठवण्यात आला. माझ्या मुलीला कोणी आणि का मारले याची चौकशी करा. किरणला संपवून पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे, अशा प्रकारचे आरोप किरणच्या वडिलांकडून आणि इतर कुटुंबियांकडून करण्यात आले. पोलिसांना हे सगळं नागेशनंच केलं का आणि केलं असेल तर का केलं असेल
नागेश म्हणतो तसं किरणने स्वतःला पेटवून घेतलं होतं का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधायची होती. यासाठी त्या मृतदेहाची पक्की ओळख पटवणं गरजेचं होतं. सोबतच पोलिसांनी आपल्या पद्धतीने या घटनेचा तपास सुरू ठेवला होता. घटनेला काही तास उलटले होते आणि मग समोर आला या घटनेतला सगळ्यात मोठा ट्विस्ट. ज्या किरणच्या मृत्यूमुळे हे सगळं प्रकरण घडलं होतं, ती किरण मात्र जिवंत होती आणि ती सापडली कराडमध्ये आपल्या प्रियकरासोबत. सातारा जिल्ह्यातल्या कराड शहरामध्ये किरण पोलिसांना सापडली. तिच्यासोबत एक पुरुष होता, तो तिचा प्रियकर होता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो तिचाच चुलत दीरसुद्धा होता. त्याचं नाव निशांत सावंत. हा सगळा प्लॅन निशांत आणि किरणने बनवलेला होता. नागेशसोबत लग्न झाल्यानंतर एक मुलगी असूनही किरणचे चुलत दीरासोबत अनैतिक संबंध होते. या दोघांना आपला संसार सुरू करायचा होता, पण किरणचं आधीच लग्न झालं होतं, तिला लहान मुलगीसुद्धा होती. त्यामुळे प्रियकरासोबत पळून जाणं आणि संसार करणं हे तिच्यासाठी सोपं नव्हतं. मग या दोघांनी एक कट रचला, अगदी पिक्चरच्या स्टोरीसारखा. किरणच्या मृत्यूचा बनाव रचण्याचा. किरण आणि निशांत यांनी पंढरपूर परिसरामध्ये फिरणाऱ्या एका महिलेला शोधलं. तिला पकडून अज्ञात स्थळी नेऊन तिची गळा दाबून हत्या केली. यानंतर या वेडसर महिलेचा मृतदेह त्यांनी गवताच्या गंजीत टाकून दिला आणि रात्री ती गंजी पेटवून दिली. त्याचवेळी निशांत किरणला घेऊन सांगोल्याला गेला. पुढे त्याने किरणला साताऱ्याकडे जाणाऱ्या गाडीत बसवून दिला आणि आपल्यावर कोणालाही संशय येऊ नये म्हणून स्वतः पाटकळ गावात परत आला. सोमवारी सकाळी जेव्हा किरणच्या घरचे सावंत कुटुंबातले लोक गावकरी जमले, तेव्हा निशांतही त्यांच्या दुःखात सहभागी झाला. एवढंच नाही तर त्यानं आपल्या भावाचं म्हणजेच नागेशचं सांत्वन सुद्धा केलं. इकडे किरणच्या कुटुंबियांनी नागेशवर आरोप केले होते, तर पोलिसांनी त्याला ताब्यात सुद्धा घेतलं होतं. पण मग या प्रकरणाचा उलगडा झाला कसा? तर पोलिसांनी दिवसभर नागेशची चौकशी केली. त्यावेळी तो माझ्या या प्रकरणात काहीही संबंध नाहीये, मी निर्दोष आहे असंच सांगत होता. यानंतर पोलिसांनी खबऱ्यांच्या माध्यमातून गावात नक्की काय घडलं याची माहिती घ्यायला सुरुवात केली. तेव्हा पोलिसांना एक महत्त्वाची माहिती मिळाली. जेव्हा किरण आणि निशांत यांनी त्या भटक्या महिलेला कडब्याच्या गंजीमध्ये टाकून पेटवून दिलं होतं, तेव्हा गावातल्या काही लोकांनी ते पाहिलं होतं. त्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी कडब्याला आग लागल्याचं पाहिलं, पण त्यांना कुणाच्याच ओरडण्याचा आवाज आला नाही. जर नागेशने किरणला पेटवून दिलं असेल तर ती ओरडली असती, ही शंका उपस्थित होणं स्वाभाविक होतं. जरी किरणने स्वतःहून हे पाऊल उचललं असतं तरीही ती ओरडली असतीच. याबद्दल शंका वाढत गेल्या आणि पोलिसांनी किरणचा शोध घ्यायला सुरुवात केली. त्यानंतर ती कराडमध्ये पोलिसांना तिचा प्रियकर निशांतसोबत सापडली आणि हे सगळं प्रकरण उघडकीस आलं. सध्या किरण आणि निशांत पोलिसांच्या ताब्यात असून त्यांची चौकशी सुरू आहे. त्यामुळे त्यांच्या चौकशीतून समोर येणाऱ्या माहितीतून या प्रकरणात आणखीन कुठला ट्विस्ट आहे का हे समोर येऊ शकतं. या दोघांना कोणी मदत केली होती का? ज्या महिलेची हत्या झाली ती नेमकी कोण आहे? अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरंसुद्धा या दोघांच्या चौकशीमधून समोर येऊ शकतात. सुरुवातीला पोलीस ज्या नागेशची चौकशी करत होते त्याचा या प्रकरणात काहीही संबंध नसल्याचं स्पष्ट झाल्याची चर्चा आहे. जो नागेश खुनाच्या आरोपाखाली पोलिसांच्या ताब्यात गेला, त्याचीच बायको किरण ही जिवंत सापडली आपल्या स्वतःच्या मृत्यूचा खोटा बनाव करून, आणि आपल्याच दीरासोबत ती पळून गेली. अच्छा, या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा. भेटू पुढच्या एका नवीन भागामध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.